तर हाय सगळ्याला, आयोनोमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आयोनोमी कुणाकुणाचे येत असते नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये बरं का. हे छोटासा ब्लॉग तर बघू शकताय तुम्ही इकडं काय चाललंय. तर आपण काय करत होतो तोपर्यंत बानूला आंघोळ घातली, नटवलं, कपडे धुतली. बघू शकताय तुम्ही, तुम्हाला दाखवते. हो, कपडे धुतली. आता बाहेर तर ऊनच पडले. बघू शकता बाहेर कपडे ही धुवून वाळाय घातली. बानूबाईला आंघोळ घातली. असं आईचं काय चाललंय तुम्हाला दाखवते. सरक टन ठसका ठसका बघू शकताय तुम्ही. बघा, भजी तळली, पाटीभर भजी, पापड तळायला लागले. आता तर पीठ मळून झाले. इथं येळवणी काढली आणि हे हे बघू शकता, कारलं, भेंडी, गवार आणि पुरण कशात ठेवलंय. इथं गुळवणी झाली. ही पुरण दाखवते मी तुम्हाला. पुरण पण झालंय बघू शकता. पुरण लय भारी झालंय. आई काय मी डाळ घातली शिजायला आणि आई मला काय म्हणते माहितीये का, बया म्हणली डाळ तर किती गाळ झाली या. डाळ जेवढी गाळ शिजल तेवढी चांगलं पुरण होतंय. आणि डाळ भगऱ्या असल्या ना पुरण भगऱ्याच होत. एवढं कशाला लय होतंय. तर तळातळीचं चालू चाललंय. आयोनोमी असते ना आपल्या इथं, आयोनोमी असते. सांशीने धर पहिले तर बघू शकताय. आता इथं फक्त भात गुळवणी झालंय. आता आमटीला तडका देईल तळायचं झाल्यावर. भजी, वडी तळली काय, वड्या पण तळल्या त्या. बघू शकता. तर कसं आहे माहितीये का, परंपरा जी असती ती आपण कुळी ना कुळी आणि जसं आईची सवत वारली तसं ती बनवती आयोनोमी. आणि आयोनोमी जेवायला कोणच नाही. आम्ही सगळ्याला सांगून सांगून थकून गेली. बाईला सांगितलं किती वेळा तर सांगितलं बाईला, बाई आयोनोमी हाय तर हा म्हणायची. येत आलीच नाही, एकदा सुद्धा आली नाही. परत मावशीला ठेवलं, नीला मावशीला, ती पण आली नाही. एकदा आली ती पण जेवली नाही, डबा भरून गेली. परत बोलवलं तर आलीच नाही. येते म्हणले ना आलीच नाही. म्हणून आयोनोमीचं मीच जेवते. कसं असतं माहितीये का, आपल्या मनामध्ये भावना असल्या ना सगळ्या गोष्टी होत्या त्या भावा बहिणींना. आणि मी पण लेकच आहे की, असं थोडीच आहे, मी पण लेकच आहे. आता लेकीला ती मोठ्या बहिणीचा मान होता पण ती काय आली नाही. तर ठीक आहे, चालू द्या, ज्याची मर्जी. बरोबर आहे का नाही. आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं. तर मी जेवती. अजून मी चहा ही काहीच नाही, फक्त झाल्या. तळातळीचं चालू झालंय. आता वडी ताकच कुठं गवलं नाही, ताक कुठंच गवलं नाही. तर चाललंय वड्या दाखवा. हो का, भातात वड्या तिनं तळून घेतलेल्या आहेत त्या. आता तेलात तळण बहुते. बघू शकताय सगळं असतंय, तळीव निळीव सगळं असतंय. मग ते सगळं दाखवायचं आणि मग आपण जेवायचं. तसंच आम्ही बाहेरचे पण आलं कोण तर नशिबाने, आणि जर 2 वर्ष येतच होते बरं का, आम्ही त्यांना जेवाय घालत होतो. तर कसं वाटते पुरणपोळी सांगा. आणि नक्कीच मी जेवताना एक हेड्याव बनवीन, तुम्हाला दाखविलच काय काय आईनं बनवलंय. तर चला, हेड्याव आवडला असलं तर नक्कीच लाईक करा. ही छोटासाच ब्लॉग, कारण मी आधीचा ब्लॉग लय मोठा टाकलाय त्यामुळं माझ्याकडे नेट एवढं पुरत नाही. म्हणून छोटासा ब्लॉग टाकला की आज आयोनोमी आहे. तर आज आमचा स्वयंपाक चाललाय पुरणपोळीचा.
तर या जेवायला तुम्ही पण भावा बहिणींनो. बाय.